अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो, तुम्ही कधी शांतपणे बसून श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली आहे? आणि काही मिनिटांनी अचानक मनात एक प्रश्न आला आहे का? मी योग्य पद्धतीने वाचते ना? माझ्याकडून काही चूक तर होत नाही ना? आणि खरंच स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील का? भक्तांनो, जर हा प्रश्न तुमच्या मनात एकदा तरी आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळायचे, कोणत्या चुका टाळायच्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी भक्तांच्या इच्छा नेमक्या कशा पूर्ण करतात। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरली आहे। जय श्री स्वामी समर्थ। कमेंटमध्ये प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, आजचा विषय अत्यंत खास आहे। स्वामी चरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा, खरंच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील। मित्रांनो, आपण अनेक लोकांना पाहतो, कोणी नित्य जप करतात, कोणी पारायण करतात, कोणी अखंड स्वामी नाम घेतात, पण तरी सुद्धा काही जण म्हणतात इतकी सेवा करूनही काही फरक पडत नाही। आणि दुसरीकडे काही लोक अगदी साध्या भावनेने वाचन करतात आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होते। भक्तांनो, फरक नियमांमध्ये नसतो, फरक असतो भावनेमध्ये, विश्वासामध्ये आणि पूर्ण समर्पणामध्ये। सर्वात आधी आपण समजून घेऊया श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे नेमकं काय। हा केवळ एक ग्रंथ नाही, हा स्वामींच्या कृपेचा जिवंत अनुभव आहे। या ग्रंथातील प्रत्येक अध्याय भक्ताला आधार देतो, धीर देतो आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो। अनेक भक्तांचा अनुभव आहे की नित्य वाचनाने घरातील संकट कमी होतात, मन शांत होतं, आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला जगण्याची नवीन शक्ती मिळते। आता जाणून घेऊया स्वामी चरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळायचे। पहिला नियम, वाचन नेहमी क्रमाने करा। सेवा मार्गामध्ये सांगितलं जातं की रोज 3 अध्याय वाचावेत। आज जिथे थांबलात उद्या त्याच्या पुढचे अध्याय वाचा, मधूनच पुढे मागे करू नका। आणि शक्यतो सुरुवात गुरुवारपासून करा, कारण गुरुवार हा गुरुचा दिवस मानला जातो आणि स्वामी समर्थ म्हणजे साक्षात गुरुच आहेत। वाचन सुरू करण्यापूर्वी छोटासा संकल्प करा, डोळे बंद करा आणि प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, मी हे वाचन श्रद्धेने सुरू करते। माझ्यावर कृपा करा, माझं मन शांत करा आणि मला योग्य मार्ग दाखवा। भक्तांनो, एवढा छोटासा संकल्प सुद्धा पुरेसा असतो। दुसरा नियम, स्वामी नामाचा जप करा। वाचनाच्या आधी किंवा नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा। हा मंत्र मनाला आधार देतो, भीती कमी करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। मित्रांनो, आपण मोबाईलवर किती वेळ घालवतो कधी लक्षातही येत नाही, पण जर आपण रोज थोडा वेळ स्वामींसाठी दिला तर स्वामी आयुष्यभर आपल्यासाठी उभे राहतात। तिसरा नियम, अहंकार सोडा। हा नियम खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकदा मनात विचार येतो, मी रोज वाचते, मी खूप सेवा करते, मीच मोठी भक्त आहे। भक्तांनो, इथेच चूक होते। स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही। त्यांना आवडते ती नम्रता, पूर्ण श्रद्धा आणि समर्पण। वाचन करताना मनात फक्त एवढंच ठेवा, स्वामी, मी काहीच करत नाही, हे सर्व तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात। जेव्हा हा भाव मनात येतो तेव्हा स्वामी स्वतः भक्तांचे दुःख हलके करायला सुरुवात करतात। चौथा नियम, शुद्धता पाळा। शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटोसमोर बसून वाचन करा। पण लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे फक्त बाहेरची नाही तर मनाचीही असते। मन शांत असेल तर वाचनातील प्रत्येक शब्द हृदयाला स्पर्श करतो। विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर मन शांत होतं, घरातील नकारात्मकता कमी व्हायला लागते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, स्वामी इच्छा खरंच पूर्ण करतात का? उत्तर आहे हो, पण योग्य इच्छा। भक्तांनो, स्वामी आपल्या आयुष्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला देतात।
कधीकधी आपण हट्ट करतो, पण स्वामी ती गोष्ट देत नाहीत, कारण त्यांना पुढे काय होणार आहे हे माहीत असतं. म्हणून वाचन करताना मनातील इच्छा अगदी आईला सांगतो तशी सांगा. स्वामी, माझ्या मनात ही इच्छा आहे, पण तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. हा भाव ज्या दिवशी मनात येतो त्या दिवसापासून स्वामी कृपा करायला सुरुवात करतात. भक्तांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वाचन सवयीने करू नका, संकल्पाने करा. उदाहरणार्थ, स्वामी, माझ्या घरात सतत त्रास आहे, मी 21 दिवस श्रद्धेने वाचन करेन. किंवा स्वामी, माझ्या मुलाचं शिक्षण अडलं आहे, मी नित्य सेवा करेन. पण संकल्प घेतला तर मध्येच सोडू नका, कारण स्वामी भक्तांची परीक्षा घेतात आणि जे भक्त टिकून राहतात त्यांच्यावर स्वामी भरभरून कृपा करतात. अनेक भक्तांचे अनुभव आहेत. काही म्हणतात घरातील भांडणं कमी झाली, काही म्हणतात नोकरी मिळाली, काही म्हणतात लग्न जुळलं, तर काही म्हणतात कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला. भक्तांनो, हे चमत्कार नाहीत, ही स्वामींची कृपा आहे. आणि ही कृपा मिळते श्रद्धा, नियम आणि विश्वास यामुळे. गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या सेवा मार्गातही स्वामींच्या नित्य सेवेला खूप महत्त्व दिलं जातं. कारण सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, सेवा म्हणजे मनाने स्वामींशी जोडलेलं राहणं, स्वतःमध्ये बदल घडवणं आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर जाणं. आता काही छोट्या पण महत्त्वाच्या टिपा. वाचनासाठी रोज एक ठरलेली वेळ ठेवा. वाचन करताना मोबाईल बाजूला ठेवा, छोटासा दिवा लावा, धूप लावा आणि शांतपणे स्वामींचं नाव घ्या. वाचन झाल्यावर लगेच उठू नका, 2 मिनिट शांत बसा आणि सर्वात महत्त्वाचं, कृतज्ञता ठेवा. रोज एकदा प्रेमाने म्हणा, स्वामी, जे काही दिलंत त्याबद्दल धन्यवाद. भक्तांनो, ज्या मनात कृतज्ञता असते त्या मनावर स्वामींची कृपा खूप लवकर होते. मित्रांनो, आता शेवटी मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते. जर तुम्ही अजूनपर्यंत श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली नसेल तर आजपासून सुरू करा. गुरुवारपासून सुरुवात करा. रोज 3 अध्याय वाचा. स्वामी नामाचा जप करा. अहंकार सोडा आणि पूर्ण विश्वासाने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा. विश्वास ठेवा, हळूहळू तुमच्या आयुष्यातही बदल घडायला सुरुवात होईल. शेवटी एवढंच, स्वामींवर विश्वास ठेवा, कारण अंधार कितीही मोठा असला तरी स्वामींची कृपा एक दिव्यासारखी असते, जी भक्तांच्या आयुष्याला पुन्हा प्रकाश देत असते. जय जय श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.